उद्या नाही आहे 30 आणि 1 अशा 2 दिवस मॅरेथॉन बैठका होतील आणि त्या ठिकाणी सामंजस्याने तोडगा निघेल आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही राज्यात निवडणुकीला पुढे जाऊ. सर, चर्चा अशी आहे की मुंबईमध्ये आणि कोकणात शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आम्हाला आघाडीवर असू द्या आणि राज्यात इतर ठिकाणी पाहिजे तर तुम्ही आघाडी घ्या, म्हणजे जास्त जागा घ्या. अजून त्याच्यामधल्या चर्चा चालू आहेत. मेरिटच्या आधारावर निर्णय घेतला जाईल आणि त्या पद्धतीचं आम्ही पुढे जाऊ आणि मला वाटतं की 30 आणि 1 तारखेला दोन्ही दिवस हा प्रश्न सुटेल. काँग्रेसची किती जागेवर मागणी आहे? आम्ही महाविकास आघाडी म्हणून चर्चा करतोय, त्यामुळे त्याला काँग्रेस किती मागणार किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष किती मागणार किंवा शरद पवार साहेबांचा पक्ष किती मागणार ही चर्चा नाही. ती मेरिटच्या आधारावर जे काही त्या ठिकाणी निर्णय होतील ते चित्र आपल्या समोर येईल. प्रश्न दिल्ली हायकमांडला जाण्याची चर्चा आहे. पायकाळा आणि वर्सोवा नेमकं काय गणित आहे? कारण का काँग्रेस अल्पसंख्याक उमेदवार देण्याच्या तयारीत आहे का, असं काही दिल्ली हायकमांड? बघा, उमेदवाराचं आता कुठलंही डिसाईड नाही झालेलं आहे. आम्ही सगळ्या उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत. त्यांचे सर्वे पण आता यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे की काही मायनॉरिटीचा माणूस दिला पाहिजे की दुसरा दिला पाहिजे असं कुठलीच चर्चा नाही. ज्याचं मेरिट असेल आमच्या उमेदवाराचं त्याला त्या ठिकाणी तिकीट दिले जाणार. नाना, आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आणि बोलताना त्यांनी सांगितलं की विरोधक बदलापूर आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत होते. आता आरोपीला मारल्यानंतर पण ते टीका करत आहेत, त्यामुळे बंदूक शोपीससाठी आहे का असा प्रश्न मी विचारला होता. त्यामुळे ते यावरून देखील तुम्हाला बोलताय का? मला ते एकनाथ शिंदे असतील की देवेंद्र फडणवीस असेल यांची आता कीव यायला लागली आहे राज्याच्या जनतेला. बदलापूर घटनेचं राजकारण होऊ शकत नाही असं आम्ही विरोधकाकडून अनेकदा आम्ही त्यांना सांगितलं, पण सत्तेमध्ये बसलेली लोक या बदलापूरच्या घटनेचं राजकारण करतात आहे. आता जो गुन्हेगार होता तो शिंदे होता, ज्या पोलिसांनी मारलं तो पण शिंदे, खासदार शिंदे, मुख्यमंत्री शिंदे, एकाच जिल्ह्यामध्ये सगळे शिंदेच शिंदे. आता मूळ प्रश्न आहे की राजकारण आम्हाला करायचं नाही आहे. शाळेमध्ये लहान मुली या असुरक्षित आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. हे नुसतं एक बदलापूरची घटना नाही तर महाराष्ट्रामध्ये विविध घटना या प्रकारच्या झालेल्या आहेत. म्हणजे स्वतः फडणवीसाच्या गावामध्ये सुद्धा ही घटना या पद्धतीची झालेली आहे. एका अल्पवयीन मुलीला तिच्यापेक्षा लहान बहिणीच्या समोर तिच्यावर अत्याचार करताना ही घटना आपण पाहिलेली आहे. राज्यात असं कुठलाही भाग, पुण्यामध्ये आता घटना अजून गरम आहे, तिथं पण एका शाळेत कॉलेज शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झालेला ती घटना पुढे आली. अशा घटना रोज या महाराष्ट्रामध्ये, पण या लोकांना साधी लाज वाटत नाही आणि अशा घटनेवर हे लोक राजकारण करतात आहे. त्यांनी त्या आरोपीला एन्काउंटर केलं की त्यांनी आत्महत्या केली, काय असेल ते आता माननीय हायकोर्टामध्ये ते प्रकरण आता चाललेलं आहे. पण जे अजून असली गुन्हेगार जे आहेत, ज्याच्यात एका म्हणजे केतन तिरोडकर नावाच्या व्यक्तीने जी हायकोर्टामध्ये जनहित याचिका टाकलेली आहे ती खऱ्या अर्थानं ती महत्वाची आहे. त्याच्यामध्ये शाळेतलं संचालक मंडळ त्यांच्याच, कारण की हा जो होता शिंदे नावाचा मुलगा त्याला टेम्पररी त्याला सफाई कामगार म्हणून लावलेलं होतं. असे किती टेम्पररी त्या लोकांनी लावलेले होते. व्हिडिओ त्याच्यातले कसे बनवले गेले जात होते, कारण की त्या मृतकाच्या वडिलांनी आणि आईने जे आरोप लावलेले आहेत की असली आरोपीला मदत करण्यासाठी माझ्या पोराला मारलं गेलं अशा पद्धतीचा आरोप मृतकाच्या आई वडिलांनी कोर्टामध्ये आरोप लावलेला आहे. त्यामुळे घटना वेगळी आहे आणि ही घटना दाबण्यासाठी एकनाथ शिंदे आणि फडणवीस याच्यामध्ये राजकारण करताना आपण पाहतोय. असलियत वेगळी आहे, असलियत समोर नाही आली पाहिजे. आरएसएस आणि बीजेपीचे नेते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्यांना लपवण्यासाठी या पद्धतीचं बॅनर पोस्टर बंदूक हातात घेऊन जे दाखवून जनतेची दिशाभूल केली जाते आहे. आमचं तर म्हणणं आहे की जे कोणी दोषी असेल त्यांना सगळ्यांना एन्काउंटर करा, पण ते करणार नाही. फक्त एकाला मारलं म्हणून आम्ही सगळं आता राज्यामध्ये घटनाच होणार नाही अशा पद्धतीचं जे कृत्य सरकारच्या वतीने केली जाते हीच खऱ्या अर्थानं हास्यास्पद आहे. आणि सरकारला अजूनही संधी आहे.
गुन्हेगाराला तातडीनं पकडलं पाहिजे. बदलापूर प्रकरणातले ते अजूनही फरार आहे. त्याच्याबद्दल या लोकांना लाज वाटत नाही. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. अजूनही दफन करायला जमीन मिळालेली आहे आणि कोर्टाने सोमवारपर्यंत दफन करायला सांगितलेलं आहे, पण अजूनही सर्व ठिकाणी विरोध होता. त्या अक्षय शिंदेला दफन करायला अजूनही जमीन मिळालेली आहे. बघा आता सरकार किती लाचार आहे आणि किती केविलवाणी आहे याचं हे दर्शन होत आहे. कोर्ट वारंवार त्यांना आदेश करत आहे, कोर्टाचे पालन करायला ते तयार नाही. आणि हा जे काही प्रकरण बदलापूरमध्ये झालेला आहे अजूनही त्या मृताचं प्रेत अजून गाळल्या गेलेला नाही. तर ह्या सगळ्या घटना त्याच्यावर आज मला फार काही बोलायचं नाही, पण हे सरकार निर्लज्जेचं कळस ओलांडून बदलापूरच्या घटनामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, ते राजकारण करतायत हे अशोभनीय आहे. एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो. नाना, पुणे मेट्रोचं आज उद्घाटन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यावरती मोदी यांनी आंदोलन देखील केलं होतं पुण्यात. मात्र आज देवेंद्र फडणवीस असं बोलले की विरोधक केवळ छाती बडवतायत. एक पिलर त्यांनी आता उभारला नाही, बांधू शकले नाहीत आणि आता ते छाती बडवतायत काम पूर्ण झाल्यावर. फडणवीसाला माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे इव्हेंट करतात हे अशा उद्घाटनाचं ते आखरी तर जनतेच्या पैशाचे तुम्ही कामं करतात आहे. हे आपल्या घरचे तर पैसे खर्च करत नाही आहे. नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी उद्घाटनाला यायचं होतं म्हणून 27 कोटी रुपयाचं पेंडॉल आणि त्यांच्या व्यवस्थेवर खर्च केला गेलेला होता. ते पैसे कोणाचे आहेत? त्या भाजपचे आहेत, त्या एकनाथ शिंदेच्या पार्टीचे आहेत, ते यांच्या घरचे आहेत. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायसाठी यांना सत्तेत थोडी बसलेले ते खोक्याचे लोक. त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि आखरी महागाई वाढवून कधी नव्हे या देशाच्या लोकांना न परवडणारी महागाई तुम्ही उभी केली आणि जनतेच्या खिशातले पैसे काढून जनतेवर कर्ज लादून योजना तुम्ही करतात आहेत म्हणून काही उपकार करत नाही आहे. तुम्ही जनतेची लूट माजवली आहे आणि त्या लुटीतून तुम्ही आपली स्पाट आपल्या हाताने ठोकत असाल म्हणून या पद्धतीचं उदाहरण देण्याची गरज नाही. पहिले जनतेचे प्रश्न हे महत्वाचे असतात आणि त्यांची लूट थांबवणं हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं. पण या सरकारला त्याचं घेणं देणं नाही. जनतेच्या पैशाची उधळपट्टी हाच यांचा मूळ व्यवसाय आहे आणि त्याच्यातूनच आपली पाठ ठोकायचा धंदा हे लोक करतात. ते करू द्या, थोड्या दिवसाचं काम आहे. नाना, काल इलेक्शन कमिशनची आढावा बैठक झाली, त्याच्यामध्ये अजूनपर्यंतही तारखा डिक्लेअर झाल्या नाहीत. तर दुसरीकडे जे पोलीस महासंचालक आहेत किंवा होम सेक्रेटरी आहेत त्यांच्यावर ताशेरे उडले की त्यांना बदलीची जी मुदत दिली होती तीही अजून झालेली नाही. याच्यावर तुम्ही काय सांगा? सरकारचा दबाव प्रशासनावर एवढा आहे की त्यामुळे हे प्रशासन काहीच करू शकत नाही. आणि निवडणूक आयोगाने काल जाता जाता त्यांना तंबी देऊन गेलेली आहे की आम्ही तुम्हाला रिमाइंडर देऊन सुद्धा तुम्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या करत नसाल तर मग आम्हाला आचारसंहिता लागू द्या, मग आम्ही निर्णय घेऊ. अशा पद्धतीचं निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावं लागत असेल तर याचा अर्थ महाराष्ट्रातल्या हे जे खोकेबाज सरकार जे बसलेलं आहे, खोकेबाज नाही धोकेबाज सरकार बसलेलं आहे, अवकाळी सरकार बसलेलं आहे, या सरकार किती मोठं पाप करते आहे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी हे त्याच्यातून निदर्शनास येते. नाना, एकंदरीत सर्वांचं लक्ष महाविकास आघाडीच्या जागांकडे आहे. दसऱ्यानंतर मोठं लागेल. बघा, ही प्रक्रिया चालत राहणारी आहे, काही न संपणारी आहे. निवडणुकाच्या तारखा आहेत पण आमचा प्रयत्न आहे की 31 तारखेपर्यंत आम्ही ह्या जागा वाटपाचा निर्णय पूर्णत्वास नेऊ असा आमचा एक प्रयत्न आहे. बघू काय त्याला अजून दिवस लागतात. नाना, शेवटचा प्रश्न. लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता आता लवकरच फेडला जाणार आहे. मुख्यमंत्री म्हणतात विरोधक केवळ टीका करायसाठीच बसले आहेत. आम्ही काही त्या लाडल्या बहिणींचा काही उल्लेखच करत नाही. आम्ही तर त्याचं स्वागत केलेलं आहे. यांना काय, यांना तर अशी परिस्थिती आहे की त्या लाडल्या बहिणीचा हप्ताही द्यायलाच पैसे राहिले नाही, कर्मचाऱ्याचे पगार द्यायला यांच्याजवळ पैसे राहिले नाही, अशी परिस्थिती आज आहे. विकासाचं तर काही सांगताच येत नाही. आता सगळे गड्ड्यांचंच महाराष्ट्र झालेलं आहे. म्हणजे कुठेही गेलं आज महाराष्ट्रामध्ये तर गड्ड्यातूनच जावं लागतं. एवढा मोठा विकास केलेला, चालता ट्रक सरळ रस्त्याच्याच आतमध्ये घुसून जातं, एवढा मोठा विकास महाराष्ट्राचा झालेला आहे. त्यामुळे यांच्या विकासाची अकलेची तारे जे आहेत ते आपल्याला सगळ्याला महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळत आहे. विकास कुठला झालेला आहे तर विकास या महायुतीमधले हे भ्रष्ट लोक यांचा विकास झालेला आहे असं चित्र आपण पाहतो आहे. त्यामुळे
लाडक्या बहिणीच्या योजनेच्या बद्दलचं काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही त्या योजनेचं स्वागत करतो, पण याच्यापेक्षा जास्त पैसे अजून द्यायला पाहिजे होते अशी आमची भूमिका आहे. सर शेवटचा विषय सर, एकंदरीतच महाविकासावरती आरोप होत आहे सत्ताधाऱ्यांकडे का त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीमध्ये मिसअंडरस्टँडिंग आहे. कुठलेही मिसअंडरस्टँडिंग नाही आहे. आम्ही तिघांनी पण शरद पवारजी असतील, उद्धवजी असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी सांगितलं की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जनतेच्या समोर जाऊ आणि महाराष्ट्राची जनता आम्हाला आशीर्वाद देणार. कारण की ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने किती यांनी मोदी मोदी केलं तरी ऐकले नाही. तसंच आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस काही मोठा विषय नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी. त्यामुळे आता मोदी आणि अमित शहा जेवढं महाराष्ट्रामध्ये दौरे करतील तेवढाच महाविकास आघाडीला फायदा होणार आणि महाराष्ट्रामध्ये बहुमताचं सरकार हे महाविकास आघाडीचं चेहरा येणार. नाही महाविकास सरकार. यांच्याजवळ कुठं चेहरा आहे? धोक्याचा चेहरा आहे यांच्याजवळ, धोक्याचा चेहरा आहे. अवकाळी आहे. सकाळी जातो मुख्यमंत्री सांगतो चॅनलला की मी मुंबईतले सगळे नाले सफाईमध्ये मी स्वतः भाग घेतला, मी स्वतः लक्ष घातलं आणि संध्याकाळी 4 वाजता मुंबईत पाण्याखाली तुंबून जातं. म्हणजे यांचं हा चेहरा असेल तर बिलकुल आम्हाला चालतं. आमचा चेहरा महाविकास आघाडीचा आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ. रामदास आठवलेंनी सांगितलं शेवटचा प्रश्न की राहुल गांधींचं जे वक्तव्य आहे त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत बीजेपी आणि मित्रपक्षांना होणार आहे. रामदास आठवले काय म्हणतात तुम्हाला कळत असेल तर मला माहिती नाही, पण कोणा बाजूने आहे ते रामदास आठवले साहेब हे कोणाच्या बाजूने हेच कधी कधी कळत नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर काही प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. ना हिंदी महाविकास आघाड़ी में एकदम क्लियरिटी है. 30 और 1 तारीख को हमारी मीटिंग्स होगी, उसमें हम लोगों की सभी सीट शेयरिंग का इशू क्लियर हो जाएगा और कोई प्रॉब्लम नहीं होगा. मुख्यमंत्री के चेहरे को लेकर क्या कोई नहीं, महाविकास आघाड़ी करके हम लोग आगे जाएंगे, यही हमारा डिसाइड हुआ, तो इसलिए उसमें भी कोई प्रॉब्लम नहीं. सर, पुणे में मोदी का दौरा रद्द हुआ, फिर आज वहाँ पे उद्घाटन है, उसको लेकर ये इवेंटबाज सरकार है. नरेंद्र मोदी की हो या महाराष्ट्र की खोखे की सरकार हो, ये इवेंटबाज सरकार है. जनता के पैसे की लूट इस तरह के इवेंट कर रहे हैं और महाराष्ट्र की जनता ये सब बात से परिचित है. चुनाव लगने दो, चुनाव के बाद ये सरकार की क्या हालत जनता करती है वो आप देख लें. सर, कल इलेक्शन कमीशन की बैठक हुई थी 2 दिन, लेकिन जो इलेक्शन कमीशन के आदेश थे उसका पालन कहीं नहीं हुआ, जिसकी वजह से जो महाराष्ट्र पुलिस डीजी हैं या होम सेक्रेटरी हैं उनको काफी कुछ सुनना पड़ा. बिल्कुल है, क्योंकि महाराष्ट्र की जो सरकार धोखेबाज है, ये सरकार असंवैधानिक सरकार है और ये मनमानी कर रही है. प्रशासकीय व्यवस्था में किसी की भी नहीं चल रही है. चुनाव आयोग ने पहले भी इन लोगों को खत लिखकर बताया था कि ये 3 साल पूरे होने वाले अधिकारी को सब वहां से हटाओ, पर ये जो सरकार है, इस सरकार का दबाव जो है वो बहुत ज्यादा है और उसी का परिणाम है कि कल चुनाव आयोग को इनको फटकारना पड़ा. अगर ये नहीं सुने तो चुनाव आयोग ने ये भी कहा है कि आचार संहिता के बाद हम ही लोग एक्शन लेंगे. सर, मायावती का बोलना है लाडली बहन योजना का विपक्ष जो है वो विरोध कर रही है, विरोध करना जानती है इसमें. हम लोग कोई उसके बारे में चर्चा नहीं करते, हमने कभी बोला भी नहीं. हमने तो यहाँ तक कहा कि इसका स्वागत करते और ये पैसे थोड़े ज्यादा देना था, ये भी हमने कहा है. तो क्यों इनको ये इवेंटबाजों को इस तरह का लगता है जो सरकार में बैठे हैं हम विरोध कर रहे हैं? हमने कोई विरोध नहीं किया, लेकिन इनकी परिस्थिति ऐसी है कि इनको आने वाले दिनों का हफ्ता देने के लिए पैसे नहीं, कर्मचारी के पगार देने के लिए पैसे नहीं, और जो विकास के नाम से इन लोगों ने जो अपना हवा बनाई थी, अब पूरा महाराष्ट्र में आप देखो कि सब गड्ढे के रास्ते ऐसे चीजें बन चुकी है. किसानों को देने के लिए पैसे नहीं है. पूरा 100% महाराष्ट्र में दुष्काल की परिस्थिति है, उनको देने के लिए पैसे नहीं है. कर्मचारी को पगार देने के लिए पैसे नहीं है. नए कर्मचारी भरने के लिए इनके पास व्यवस्था नहीं है. तो ये जो परिस्थितियां महाराष्ट्र में बनी हुई है और महंगाई पे महंगाई बढ़ाए जा रहे हैं, और ये परिस्थिति आज महाराष्ट्र में, और इसलिए लाडली बहना के नाम से ही जो बचना चाहते हैं, लेकिन लाडली बहना भी इनको नहीं बख्शेंगे, क्योंकि इनने जिस तरह से उनके बच्चों का नुकसान किया है, पढ़ाई में भी नुकसान किया है, उनके नौकरियों में नुकसान किया है, किसानों का जिस तरह से नुकसान किया है, महंगाई बढ़कर उनको बर्बाद किया है, इसलिए लाडली बहना भी इनको छोड़ेंगे नहीं. इनको सत्ता से बाहर करके शांति से
शांत तभी होगी हमारी लाडली बहना। सर आखिरी सवाल है, सीएम चेहरा कौन होगा महाविकास आघाड़ी? महाविकास आघाड़ी यही हमारा चेहरा रहेगा। ना आखिरी सवाल ये है कि आज कितनी सीटों को लेकर बात अटकी है महाविकास आघाड़ी? अभी 30 और 1 तारीख को आपको पता चलेगा। हम उसमें से आपको जब तीनों मिलकर, उद्धव जी हो, शरद पवार जी हो, मैं हो, हम आपके सामने आके हम बताएंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।